श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते। नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती। मकर संक्रांतीचा सण जो आहे संपूर्ण भारतामध्ये खूपच मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। मकर संक्रांतीचा सण जो आहे तो 3 दिवस चालतो। म्हणजे पहिला दिवस म्हणजे भोगी, दुसऱ्या दिवशी असते मकर संक्रांती आणि तिसऱ्या दिवशी असते किंक्रांती। आणि या दिवशी देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून हा दिवस आनंदोत्सव सारखा साजरा केला जातो। असं असलं तरी देखील ह्या दिवशी म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी कोणत्याही नवीन कामाला किंवा कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात केली जात नाही। या दिवशी देवीची पूजा करून तिला गोडधोडाचा नैवेद्य दाखवला जातो। आणि आज आहे किंक्रांती, त्याला करी दिन असं देखील म्हटलं जातं। आणि आजच्या दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत त्या दोषांपासून मुक्तता मिळण्याकरता आपल्याला मदतही मिळत असते। आणि म्हणूनच जे आपल्याला आज रात्री आपल्या घरातनं ही एक वस्तू बाहेर फेकून द्यायची, ज्यामुळे तुमच्या घराचे 1 तासातच घराचे जे बांध आहेत, बांध म्हणजे काय की आपली प्रगती कुठेतरी थांबलेली, ती का थांबलेली तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या ह्या दोषांमुळे। तर ती जी थांबलेली प्रगती आहे ती पुन्हा आपल्या म्हणजे मार्गातले जे अडथळे आहेत ते दूर होऊन आपली भरभराट होणार आहे। आपले जे शत्रू पीडा असेल, शत्रू म्हणजे ज्ञात अज्ञात शत्रू असतील, वास्तू दोष असेल, पितृ दोष असेल, ह्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार। अतिशय प्रभावी आणि असा हा महत्त्वाचा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती खूप मेहनत करतो, कष्ट करतो, जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहिली पाहिजे। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे समस्याला आपल्याला सामोरं जावं लागतं। आता घरामध्ये दोष म्हणजे काय तर जर आपल्या घरामध्ये काही वास्तू दोष असेल किंवा पितृ दोष असेल किंवा काही नजर दोष असेल। आता नजर दोष म्हणजे काय तर बघा, आपल्या घरामध्ये बाहेरची लोकं येतात पण त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय हे आपल्याला माहिती नसतं। म्हणजे आपल्या तोंडावर तर ती लोकं गोड बोलतात पण तीच लोकं आपल्या पाठीमागे आपलं वाईट चिंतत असतात। आणि त्यामुळे सुद्धा जे आहे आपल्या घरावर आणि आपल्यावर काही दोष हे लागत असतात। आणि त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल तर वास्तू दोष का निर्माण होतं तर आपण जे आहे बऱ्याचदा आपल्या घरामध्ये नकारात्मकता बोलतो। तर असं म्हटलं जातं की वास्तू नेहमी तथास्तु म्हणते, म्हणून जे प्रयत्न करून आपल्या घरामध्ये कधीही वाईट बोलू नका, चांगलं बोला तर तुमचं चांगलंच होणार आहे। आता पितृदोष हे प्रत्येकाला माहिती आहे। जर आपल्या पितरांची आपण काही सेवा नाही केली, काही विशेष तिथी असतात त्यावेळेस आपल्या पितरांची सेवा करणं गरजेचं असतं। जर आपल्याकडनं ते नाही झालं तर त्यामुळे सुद्धा जे आहे आपल्यावर पितृदोष हा लागत असतो। आणि म्हणूनच जे अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर ह्या सर्व दोषांपासून जे आहे आपल्याला मुक्तताही मिळत असते। कारण जर आपल्यावर कोणत्याही प्रकारचे दोष नसतील, नकारात्मकता नसेल तर आपली प्रगतीही होणारच आहे। तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा। तर ह्या उपायाकरता आपल्याला 2 वस्तू लागणार आहेत। पहिली वस्तू म्हणजे पिवळी मोहरी। पिवळी मोहरी हीच वापरा, कारण पिवळी मोहरी जी आहे ती नकारात्मकता, दारिद्र्य दूर करण्याचं काम करत असते। त्याचबरोबर दुसरी वस्तू म्हणजे आपल्याला 2 हिरव्या वेलच्या घ्यायच्यात। फक्त ज्या वेलची घेणार आहेत आपण त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या आहेत, त्या चांगल्या असल्या पाहिजेत, अखंड असल्या पाहिजेत, कुठेही तुटलेल्या किंवा किडलेल्या नसल्या पाहिजेत। आता ह्या दोन्ही वस्तू म्हणजे पिवळी मोहरी आणि वेलची ज्या आहेत त्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि आपल्या संपूर्ण घरामधनं आपल्याला त्या व्यवस्थित प्रत्येक कोपऱ्यामधनं त्या व्यवस्थित फिरवून घ्यायच्यात। आणि फिरवताना आपल्याला मंत्रोच्चार करायचा आहे, आपल्याला बोलायचं आहे जय राम श्रीराम जय जय राम, किंवा तुम्ही श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, तुम्हाला जो मंत्र बोलायचा आहे तो मंत्र बोलता बोलता जे आपल्या ही जी मोहरी आणि वेलची ही संपूर्ण आपल्या घरामधनं प्रत्येक कोपऱ्यामधनं आपल्याला ही फिरवून घ्यायची। आणि फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर येऊन आपल्याला उभं राहायचं आहे। आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं आपल्याला 7 वेळा ह्या ओवाळून टाकायच्यात। कशा ओवाळायच्या जसं घड्याळाचा काटा फिरतो त्या रीतीने आपल्याला 7 वेळा ह्या आपल्या घरावरनं ओवाळून टाकायच्यात। म्हणजे मुख्य प्रवेशद्वारावरनं आपल्याला ओवाळून टाकायच्यात। आणि ओवाळताना मनामध्ये असा भाव असला पाहिजे की माझ्या घरामध्ये असणारी जेवढे पण वाईट नजर असेल, पितृदोष, वास्तुदोष, इतर कोणतेही दुःख, दारिद्र्य, संकट, नकारात्मकता सगळी ह्या वस्तूंबरोबर मी काढून टाकलेली। आणि ह्यानंतर जे ह्या वस्तू आपल्या घरापासून
घरापासून थोडं लांब जाऊन आपल्याला कुठेतरी टाकून द्यायचे. फक्त टाकताना काळजी एवढी घ्यायची आहे की त्याच्यावर कोणाचा पाय पडला नाही पाहिजे, कारण आपल्या घरातली नकारात्मकता आपण ही बाहेर काढून टाकली आणि त्याच्यामुळे दुसऱ्यांना त्रास झाला नाही पाहिजे ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर जे हा उपाय करताना आपल्याला कोणी टोकणार नाही, रोखणार नाही ह्याची सुद्धा काळजी घ्यायची. म्हणजे आपण जेव्हा उपाय करणार असेल ते आपल्या घरच्या लोकांना सांगायचं आहे की बाबा मी हा उपाय करते तर मला कोणीही काही बोलू नका. अशा रीतीने हा आपल्याला उपाय करायचा. आजच्या दिवशी तुम्ही जितकी जास्त उपाय करतील तेवढे जास्त तुम्हाला फायदा होणार आहे, कारण आजच्या दिवसाला खूपच महत्त्व आहे. आजच्या दिवशी जर आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये आपल्या मुलांमध्ये जेवढी पण नकारात्मकता ती बाहेर काढण्याकरता आपल्याला जेवढे जास्त उपाय करता येईल तेवढे नक्की करायचे नाही. आणि हा जो मी तुम्हाला उपाय सांगितला आहे पिवळ्या मोहरीचा आणि वेलचीचा, जो अतिशय प्रभावी असा हा उपाय प्रत्येकाने आपल्या घरच्यावरनं करायचाच करायचं आहे, ज्यामुळे जे आहे आपली जी प्रगती थांबलेली आहे, आपले जे मार्गामध्ये अडचणी येतात त्या सगळ्या अडचणींपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आणि आपल्या घराची आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे. आणि म्हणूनच जे आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.